जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकाने सादर केला अर्थसंकल्प। जिल्हा परिषदेचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासक नेमण्यात आले आहे, म्हणून यंदाचा जिल्हा परिषदेचा सुधारित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी आज सादर केला। नंदुरबार जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकामार्फत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। जिल्हा परिषद नंदुरबारच्या स्व उत्पन्नाचे सन 2024-25 चे रुपये 38.47 कोटी रकमेचे सुधारित व सन 2025-26 चे रुपये 40.48 कोटी रकमेचे मूळ अंदाजपत्रकास प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली। जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात मानव विकास निर्देशांकाशी संबंधित आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत योजनांवर विशेष भर देण्यात आलेला आहे। तसेच बांधकाम विभागांतर्गत ग्रामीण रस्ते, विशेषतः संपर्क विरहित गावांना साकव पूल, लघुसिंचन विभागांतर्गत विकास योजना, महिला व बालकल्याण विभागांतर्गत विकास योजना, समाज कल्याण, दिव्यांग कल्याण इत्यादी योजनांवर देखील निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। सदर तरतुदी करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे अंदाजपत्रकात संविधानिक तरतुदी जसे 20% समाज कल्याण विभाग, 10% महिला व बालकल्याण, 20% देखभाल दुरुस्ती वर्गणी, 5% दिव्यांग कल्याण, 5% जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती अशा तरतुदी करण्याची दक्षता घेण्यात आलेली आहे। IND-TV न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट। तसेच 2025-26 या आर्थिक वर्षाकरता 40 कोटी 48 लक्ष रुपयाच्या अंदाजित खर्चाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात समाविष्ट आहेत। त्या अंतर्गत या शासनाने बंधनकारक अशा तरतुदी करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्ती करता 5% दिव्यांग कल्याणाकरिता, 5% जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करिता अशा सर्व तरतुदींचा विचार करण्यात आलेला आहे। त्यानंतर अर्थसंकल्प तयार करताना आपल्या मानव विकास निर्देशांकाशी संबंधित जे विभाग आहेत, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग, या विभागांतर्गत औषध खरेदी, साहित्य खरेदी, शाळा दुरुस्ती, नवीन शाळा बांधकाम इम्पॉर्टंट गोष्टी आहे, एज्युकेशन, हेल्थ किंवा महिला बाल कल्याण ते आपण प्राधान्यामध्ये घेतलेली आहे। आणि जसं शिक्षण विभागच्या जे मी सांगू इच्छितो की शिक्षण विभागच्या DPC मध्ये TSP मध्ये हेड होत नाही जिल्हा परिषदच्या स्कूलच्या, त्यामुळे आपण शिक्षण विभागाला सर्वाधिक बजेट दिलेलं आहे क्लासरूमसाठी। यामध्ये शिक्षण विभागाला 8 कोटी 80 लाख आपण नवीन क्लासरूम आणि बिल्डिंगलेस स्कूल जे आहे त्यासाठी आपण 8 कोटी 80 लाख शिक्षण विभागाला सर्वाधिक जास्त आपण दिलेली आहे। त्यानंतर आपण बांधकाम विभागाला 8.5 कोटी दिलेले आहे। त्यामध्ये आपण जे फोकस येणार आहे सब सेंटर PHC त्यावर अपन फोकस करना है कि ज्यामध्ये फर्स्ट जरूरत है उस चीज़ों को हम लोगों ने प्राधान्य देते हुए ये बजट जे आहे सर्व जे जास्त आपली नंदुरबारची गरज आहे शिक्षण, आरोग्य आणि महिला बाल कल्याण यावर आपण फोकस केलेले आहे। आणि हे जे बजेट आहे सर्व लोक आदिवासी लोकांसाठी म्हणजे हे बजेट आहे आणि आपण या बजेटमध्ये मॅक्सिमम जे होऊ शकते बेस्ट क्वालिटी वर्क्स ते आपण करून घेण्याचा प्रयत्न करू। थँक्यू। तरी मी मान्य प्रशासक महोदयांची परवानगी मागेल की बजेट अनावरण करण्यास परवानगी सारांश साधारणतः अशा प्रकारे राहणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागास 2025-26 या वर्षाकरता 7 कोटी 90 लाखाच्या योजना घेण्यात आलेल्या आहेत। शिक्षण विभागांतर्गत 8 कोटी 80 लाखाच्या योजना प्रस्तावित आहेत। महिला व बाल विकास विभागांतर्गत 1 कोटी 90 लाख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत 3 कोटी, समाज कल्याण विभाग 1 कोटी 25 लक्ष, ग्रामपंचायत विभाग 1 कोटी 50 लक्ष, पंचायत राज कार्यक्रम अंतर्गत 3 कोटी, बांधकाम विभागांतर्गत 8 कोटी 50 लक्ष अशा तरतुदी प्रस्ताव अंतिम करण्यात आलेल्या आहेत। यासोबतच आपल्या 6ही पंचायत समित्यांनी आपापल्या सभेत मंजूर केलेल्या अर्थसंकल्प देखील एकत्रित केलेला आहे।
ग्रामीण पाणी पुरवठा व देखभाल दुरुस्ती निधी अंतर्गत स्वतंत्र बजेट करण्यात येतो, तसेच घसारा निधीचा एक बजेट असतो, हा देखील या अंदाजपत्रकात समाविष्ट आहे। या सर्व माहितीची एक प्रेस नोट तयार केलेली आहे, पत्रकार बंधूंना ती शेअर करण्यात येणार आहे। अजून काही शंका असणार तर अर्थ विभागात आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल। आपण दिलेला आहे निधी, यामध्ये जे पशुसंवर्धन विभाग आहे किंवा जलसंधारण आहे किंवा महिला बाल कल्याणला आपण कमी दिलेला है। यामुळे कमी दिलेला है क्योंकि डीपीसी में उनके लिए हेड है, प्रॉपर हेड है और उनको बहुत फंड उधर से भी मिलता है। तो यहाँ पे हमने उनको प्राधान्य दिया है जिनको डीपीसी में ज़्यादा नहीं मिलता है। जैसे शिक्षण विभाग को डीपीसी में बहुत कम मिलता है, तो त्यामुळे आपण तसा केलेला आहे। आरोग्य एक एक्सेप्शन है जो डीपीसी में भी उनको मिलता है और यहाँ पे भी, क्योंकि आरोग्य हमारे सबसे बड़ी विषय है, तो त्यामुळे आपण आरोग्यमध्ये घेतलेला आहे। बाकी सर्व डिपार्टमेंट असा केलेला आहे की जिथे डीपीसी मध्ये ज़्यादा नहीं देते वहाँ यहाँ पे उनको समावेश किया गया। ये जो ऑलरेडी कितने विलेज हुए डिस्ट्रिक्ट में जिसके लिए ये सारा बजट है? अप्रॉक्सिमेटली एक्झॅक्टली 70 गावं आहेत आणि जवळपास 353 पाडे आपल्या आरोग्याच्या याच्यानुसार। हाँ, तो अपन उसमें साकब ब्रिज जो डीपीसी से भी होने वाला है, साकब के भी, बैम्बू के भी 1-2 प्रोजेक्ट चल रहे हैं। तो हमारा ये है कि धीरे धीरे वो कम होना चाहिए विलेजेस। अभी इस साल हम लोग हो सकता है 10 विलेजेस के आसपास उनको कनेक्ट कर पाए, जो भी हो सकता है। फिर धीरे धीरे अपन उनको कवर करने की कोशिश करेंगे और ऑलरेडी हमारा डिस्ट्रिक्ट लेवल की प्लानिंग है कि एक्स्ट्रा कुछ निधि अगर शासन से मांग पाए एक साथ, तो हम लोग सारे विलेजेस भी 1-2-3 साल में कवर कर पाएंगे, ऐसा हमारा लक्ष्य है। बरेचसे असे तलाव असतात की घरकुलांसाठी पण निधी कमी पडत घरकुलांना निधी किंवा 50 स्कूल ऐसे जो बिल्डिंगलेस है, तो ते आपण प्रधानमध्ये घेणार आहे आणि जर निधी शिल्लक होणार आहे तर पण नवीन क्लासरूम फक्त घेणार आहे यामध्ये। और हमारे पास 15 फाइनेंस कमीशन के भी निधि है, उसमें भी हम जो स्कूल के वॉशरूम, हैंड वॉश स्टेशन, इस पे ही फोकस करेंगे। तो फक्त अपना फोकस स्कूल पर है, क्योंकि यहाँ पे हमारा जो लेटेस्ट सर्वे हुआ है उसमें ऑलमोस्ट मतलब एजुकेशन डिपार्टमेंट के आए नहीं, कितने क्लासरूम की ज़रूरत है हमें टोटल 680 क्लासरूम की नवीन वर्क खोली की ज़रूरत है। तो हम लोग इसमें मैक्सिमम मेरे ख्याल से 200 के 150 भी नहीं ले पाएंगे। मेरे ख्याल से एक का 10 लाख 15 लाख के आसपास होता है। 26 लाख देते हैं, 26 लाख फॉर बिल्डिंग लेस और 10-12 लाख का मेरे ख्याल से एक क्लासरूम का रहता है। तो उसके हिसाब से जितने बैठेंगे उतना हम लोग ले पाएंगे। और इसमें भी हम लोग जो हमारे जो अच्छे स्कूल हैं, जो अच्छे से चलते हैं, जहाँ पे बच्चे रेगुलर आते हैं, वो स्कूल को हम लोग प्राधान्य देंगे जहाँ पे बच्चे ज़्यादा हैं। ठीक आहे, काही विलेजेस आहेत त्यांच्याकडे रोड नाही किंवा रोड बरोबर नाही, ती आपण प्रधानमध्ये घेतलेली आहे आणि हे 8.5 कोटी जे आहे ते आपण सुद्धा तिथे आपण देणार आहे। और उसमें सारे काम जो है अपन ये सारी चीज़ों को पीएचसी सब सेंटर और ऐसे डिस्कनेक्टेड विलेजेस के लिए हम लोग यूज़ करने वाले हैं। दूसरा, आरोग्य विभाग में जैसे मेडिसिन की कमतरता को देखते हुए हम लोगों ने आरोग्य विभाग को भी 7.5 कोटी 90 लाख दिया है, जिसमें अपन मेडिसिन इक्विपमेंट्स एनकॉससाठी किंवा काही रिक्वायरमेंट जे आहे ते आपण आरोग्य विभागासाठी 7 कोटी 90 लाख दिलेले आहे। ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आपण यावेळेस निधी दिलेला आहे, 3 कोटी दिलेला आहे आणि FSTC जे आहे हाऊस होल्ड टॅप कनेक्शन या आपण प्रधानमध्ये घेणार आहे या निधीमध्ये। आणि बाकी सगळे जे आहे सर्व डिपार्टमेंटला आपण निधी दिलेला आहे आणि यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग जे आहे 5% जे होतील ते 33 लाख होतील 5% के हिसाब से, बट हम लोगों ने उसको बढ़ा के 60 लाख किया है ताकि दिव्यांग बंधुओं को हम अलग से कुछ उनके लिए कर पाए। अपन देऊ शकत नहीं, बट घरकुल आपल्याकडे भरपूर आहे ना, 1 लाख से ज़्यादा अपने को इस बार शिल्लक मिला है, तो ऑलमोस्ट सारे कवर हो जाएंगे। शबरी में भी हमारे पास बहुत सारे शिल्लक है, तो घरकुल मध्ये अडचण येणार नाही।